राज ठाकरे 6 जुलैला आंदोलन करत असताना भाषाप्रेमी 7 जुलैला आंदोलन करणार आहेत आणि त्या निमित्तानं सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होईल असं मराठी भाषा समर्थक दीपक पवार यांनी म्हटलंय। त्यांच्या भूमिकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे। प्रश्नाच्या बाबतीमधली स्पष्टता आपल्याला सगळ्यांना आहे, म्हणजे तिसरी भाषा नको आहे किंवा हिंदीची सक्ती नको आहे। मात्र याबद्दल आपण आंदोलन काय करायचं याबद्दलचा प्रश्न त्यांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना थेट विचारला। त्यावेळेला ज्या 2 कार्यक्रमांची आम्ही या अगोदर घोषणा केली होती आणि पब्लिक डोमेनमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांच्या पर्यंत तो कार्यक्रम आम्ही पोहोचवला आहे। आपले राज्यकर्ते रविवारी जरी कान बंद करून बसले तरी सोमवारी विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना त्यांना कान बंद करून बसणं परवडणार नाही। त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दिवशी 7 तारखेला हे आंदोलन करण्याचं आणि उद्धव साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की हे नागरी समाजाच्या चळवळीचं आंदोलन असेल। जगामध्ये जर विदेशात गेलो आपण तर इंग्रजी भाषा आपल्याला आली पाहिजे, देशात फिरताना हिंदी भाषा आली पाहिजे, महाराष्ट्रात फिरताना मराठी भाषा आपली असलीच पाहिजे। तर मराठी ही कंपल्सरी आहे, हिंदी भाषा इंग्रजी भाषा ही ऑप्शनल भाषा आहे।